आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। श्रावणी, मी तुला सांगतो, मी खूप एक्साइटेड आहे। मला असं वाटतं की उद्याचा दिवस कधी उजाडेल। श्रावणी, आणि पूर्ण आयुष्य पडलंय की आपल्याला फोटोज काढण्यासाठी, पण त्यासाठी उद्याच्या सुंदर क्षणांचं कॉम्प्रोमाइज नको। माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर। आय लव्ह यू। आय लव्ह यू टू। असं पण फक्त आजचा दिवस उरलाय, उद्यापासून आपण नवरा बायको असू। इकडे त्या मॅडम यांच्या लग्नाचा खेळ खंडोबा करायला निघालायत आणि इकडे हे बिचारे दोघं त्यांच्या लग्नानंतरच्या आयुष्याची स्वप्न रंगवतायत। बिचारांना काही बी माहिती नाही। कशी झोप लागल एवढं पाहपुरावर घेऊन। ते मॅडम तर लईच बदमाश निघाल्या। माझी पोरं माझी पोरं माझी पोरं म्हणत नाचत फिरते, पण इथं स्वतःच्याच पोराच्या आयुष्याचं वाटोळं करायला निघाले। दोघं बी लई प्रेम करता एकमेकांवर। ती पोर तर तिच्या आयुष्याचे स्वप्न रंगवायला लागली। तिला काय माहित उद्या काय होणार आहे ते, तिच्या माघारी समजा काय चालू आहे ते। ही बाई तिच्या आयुष्याचं वाटोळ करायला निघाली। मॅडम लई बदमाश बाई आहे, पण आपण काय तिच्या सांगण्यावरून यांच्या आयुष्याच्या आनंदावर पाणी टाकायचं वय? मॅडमच्या ऑर्डरवरून नाही जमणार आपल्याला नाही जमणार तारा। असं कोणाच्या आनंदावर पाणी टाकायला आपल्याला जमणार नाही। ती मॅडम वाईट आहे, तिला करू दे जे वाईट करायचंय ते, पण जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे। काय करू मी देवा? लई मोठ्या कचाटात अडकवलंय रे बाबा तू, काहीतरी रस्ता दाखव। लई राग येतोय त्या मॅडमांचा, आणि ती श्रावणी तिचा बी राग येतोय, पण ठीक आहे, ती कशी बी असेल, आपल्यावर राग करत असेल, आपल्यावर आळ घेतला असेल, पण आजीच्या बोलण्यावरून कळलं की आपल्याला प्रेमासाठी लई सोसलंय बिचारीने। आपण तिला माफ करायला पाहिजे। ती कशी बी वागली असेल आपल्याशी, पण आपण बी तिच्या बरोबर वाईट वागायचा अशी विचार नाही ना आपले। पण मग बँकेच्या कर्जाचं काय? पैसे द्यायचे बँकेचे, मॅडम म्हणले की बँक तर त्यांच्या हाताखाली आहे। काय बरं करायला पाहिजे, काही सुचत नाही। आपण जर मॅडमांची ऑर्डर ऐकली नाही तर मॅडम आपल्याला त्रास देतील। आजीचे एवढे मिस कॉल, काय बरं बोलायचं असेल हिला? तारे, आता आठवण आली बाई तुला आजीची? सकाळ धरणं किती फोन केले, उचलला नाही एक बी तू। अगं आजी, वत लक्षात तुला फोन करायचं, पण राहिलं की गडबडीत। ऐक ना, आपण लय टेन्शन मध्ये आहे आजी। काय ग?
कशा पाहिजे टेन्शन मध्ये आहे? ती बाई काय बोलली का तुला? तू पैसे मागितले तिला? नाही आपण पैसे नाही मागितले, पण त्या समोरूनच द्यायला तयार झाल्या ग आजी. असं कसं? अगं आजी, त्याच्या बदल्यात त्या मॅडमांनी दुसरं काम करायला सांगितलंय आपल्याला, आणि ते करावं की नाही आपल्याला कळत नाहीये बघ. कारण ते काम जर आपण केलं तर दुसऱ्याचं पुरतं आयुष्य बदलून जाईल ग आजी. आता आपल्या आयुष्याचं काय? आपल्या आयुष्याचा कोणी विचार करतं? तू एवढं तिथं रक्त आटवतेय, त्याचं काय? आपण इथं दुसऱ्यासाठी मरमर मारायचं आणि आपण हात हलवतच राहायचं. आता तू श्रेयसला बरं करायचं त्याच्यासाठी गेलीयस ना तिथं? वय ग आजी वय. मग त्याच्या पलीकडच्या तिच्या गोष्टींचं तू टेन्शन कशापायी घेते? आता ती तयार झालीये ना आपल्याला मदत कराया, मग तेवढा विचार कर. अगं पण आजी, ते मॅडम सांगताय ना ते काम साफ चुकीचं आहे, आपलं मन आपल्याला सांगताय. ती सांगतेय ना, ती करते म्हणून मग तू जास्त विचार करू नको. ती जे सांगते ते गपगुमान कर आणि मोकळी हो. कशाला उगाच डोक्याला ताप करून घेते? त्यांच्या आयुष्याचा विचार करायची आपल्याला गरज नाही. आपण आपला स्वार्थ बघायला शिकलं पाहिजे. ते मोठे लोक स्वतःचा स्वार्थ बघतात ना, मग आपण बी बघायचा. आणि हे बघ, तिच्या मुलाला तू बरं केलं की तू मोकळी, तुझं काम झालं, मग तू आपली इथं निघून ये लगोलग. हा बरं, आता रात्र झालीये, ठेवते. वय वय. उगाच टेन्शन घेत बसू नको आणि नीट विचार कर आणि मग निर्णय घे. सगळं साहित्य आलंय ना? यशोधरा भटजी कुठे आहेत? हाय. अरे श्रेयस, या श्रेयसला बघून आपल्याला असं का धडधडतंय? वा. ए हाय हाय, हँडसम दिसतोयस. थँक्स. अरे पण तू तर अजून अशाच कपडे आहेस, तू हे कपडे घालणारच लग्नात? अरे नाही नाही, हे तर पूजेचे कपडे. मग ठीक आहे. चल चल, तुला दाखवतो काय काय डेकोरेशन केलंय. मम्मा, श्रावू तू तयार नाही झालीस अजून? सगळी तयारी झालीये बघ, चल पटकन तयार हो. श्रावू, हात काढ. हात काढ. का मला प्रश्न विचारतेस? तुझं काय संबंध आहे माझ्याशी? हा, कुठल्या त्या पाड्यातली फुटकाळ मुलगी आहेस तू? मला 100 प्रश्न विचारायची हिंमत कशी झाली तुझी? आणि आज ही जी माझी अवस्था आहे ना, ही तुझ्यामुळे झाली आहे, कळतंय का तुला? ओय, तू काय बोलतेस तुला कळतंय? भानावर आहेस ना? मी इथे का आले, कोणासाठी आले, कशासाठी आले तुला चांगलंच माहितीये ना. मग कशाला कशाला वाटेल ते तोंडात येईल ते बोलतेस तू मला? बस. आणि माझी लायकी का काढतेस तू सगळ्यांसमोर? मी तुला सांगितलंय गप. श्रावणी, श्रेयस बाजूला उभा आहे, जरा भानावर आहे ना. कुठे काय बोलायचं तुला कळत नाही का? तुझ्या लक्षात कसं येत नाही? श्रेयस आहे ना तिथे. काय गं?
काही कळतं की नाही? ही तारा आराध्या म्हणून आपल्या घरात आलेली आहे, ती तुझी बहीण आहे, तिला तसंच वागवायचं, तसंच मान द्यायचं हे ठरलं होतं ना. हे सगळं आपण श्रेयससाठी करतोय हे जणू काही तुला माहितीच नाही. हा, सॉरी. यू बेटर बी. माझं डोकं, माझं डोकं. भाऊजी, श्रेयस, भाऊजी, श्रेयस काय होतंय? श्रेयस काय झालं बेटा? श्रेयस, पाणी, अमृता. काय झालं बेटा? काय माहिती, काहीतरी झालं. आता बरं वाटतं. बरं वाटतं ना? गुड गुड गुड. ही आराध्याला असं का बोलत होती आता? तू विसरलीस का आराध्याने तुझ्या लग्नासाठी किती मेहनत घेतली आहे ते? मी नाव सांगी ना तुझं अक्षयला. आपण सांगू. आणि ही आराध्याला पाड्यातली मुलगी पण म्हणत होती. तू विसरला आपलं सिक्रेट? आराध्या रुसून लपाछपी कुठे खेळत होती, कुठे लपून होती? आम्ही घेऊन गेलो होतो, तिच्या हातून तू खाल्लंस, औषध घेतलं. पाड्यामध्ये? हा, श्रावणी बहीण आहे ना, त्यामुळे तिला माहिती आहे. पण आता तुम्हाला सोडून कुठे जाऊ नको हा. ती नाही जाणार ना? नाही नाही बेटा, ते जाणार नाही ती. ओके, ए आराध्या कुठेही जाऊ नको. हा, ओके. आता एक काम करूया, चला उशीर होतोय. श्रावणी, अगं लग्नाचा मुहूर्त जवळ आला, जा पटकन तयार हो. आराध्या, बहिणीला तयार कर. हा, पण मम्मा, शेला ना? अगं संजय मामा घेऊन येतोच आहे. तो बघ, संजय मामा आलास. काय रे, किती उशीर. हा, तुला तिला तयार करायला का पाठवतोय ते लक्षात आहे ना? नवरी मुलगी एक्सचेंज करायची आहे. त्यात कुठलीही चूक होता कामा नये. डू यू अंडरस्टँड? खूप मोठी संधी आली आहे. या संधीचं सोनं करा तारा, तुझ्या भविष्यासाठी, तुझ्या लाडक्या आजीच्या भविष्यासाठी. पुन्हा पुन्हा अशी संधी येणार नाही. अगं जा, बहिणीला तयार करतेस ना? कमान कमान, छान तयार करा तिला. हो सासूबाई. ए पप्पा, ते काय आहे दुसऱ्या बॉक्स मध्ये? गेस. गंमत. गिफ्ट आहे. कोणासाठी आहे? आता तुझ्या समोर आहे म्हणजे कुणासाठी असणार? आराध्यासाठी. येस. मग द्या, मी देऊन येतो. अक्षयच्या लग्नाचं गिफ्ट आहे की नाही? मग अक्षयचं लग्न लागल्यानंतर द्यायचं, मग ती सरप्राईज होईल. हो की नाही? सांभाळून ठेवा. हा, बरं आम्हाला सांग, तू काही खाल्लं का? नाही. असं काय करतो बेटा? औषध घ्यायचं, मग खायला पाहिजे की नाही? कोण करणार ब्रेकफास्ट वेळेवर? पण तुम्ही काय खाल्लंय का सकाळपासून? खायला तर पाहिजे की नाही? लब्बाड. मला माहितीये कोणीच काय खाल्लेलं नाहीये. चला लवकर, सगळे चला खायला. चल चल लवकर, चल चला, 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 चला. चल लवकर, चला, मजा येईल खूप. चला लवकर, लवकर चला, लवकर चला. कुठल्या त्या पाड्यातली मुलगी? काय संबंध आहे तिचा? आजचा खाली तमाशा झाला तो फक्त आणि फक्त तिच्यामुळे झाला. आणि फक्त श्रेयस भाऊजींसाठी मी शांत बसले नाही तर दाखवलं असतं तिला मी काय आहे ते. सगळे गेले बघा, जो तो आपापला विचार करतोय. माझा कोणी विचारच करत नाही. पण आता हे लपवायचं कुठं? ही पोरगी आपल्या इथं भयंकर अपमान करते. खरं तर हिच्या अशी एक कानाखाली वाजवावीशी वाटते की नाही.
पण इथं हिचं आयुष्य तर मॅडम पणाला लावायला निघाली. त्यामुळे तिचं जे काय होईल त्याच्या समोर आपला आपण फालतू आहे बघ तारा. पण तू शहाणी असशील ना तर या पोरीला आता समज खरं सांगून टाक. वाचव तिचं आयुष्य. सांगून टाक तू समज खरं. काय वाटतं ना मला कळतच नाही ती सुद्धा काय समजते. तू का अशी तणतणतेस? तुझ्या भल्याचं काहीतरी सांगायचा प्रयत्न करते. प्लीज ऐकून घे. झालं तुझं. पास कर ना आता प्लीज पास कर. किती नाटकं करणार आहेस तू सांग मला. ऍटलीस्ट माझ्या रूम मध्ये तरी माझ्या ताई असल्यासारखं वागू नकोस. तुला कळत नाहीये का मी काय म्हणतीये. जा इथून आणि माझ्या मागे मागे करू नको. मी तुला आधीच सांगते प्लीज. अगं तू मला तुझं काही एक ऐकायचं नाहीये कळलं. आणि तू जो या घरात अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करतेस ना तर एक गोष्ट लक्षात ठेव. आज आहे ना देवा ब्राह्मणाच्या साक्षीने आमचं लग्न होणार आहे आणि या घरची सून होणार आहे मी कळलं. म्हणून तुझा शब्द नाही चालणार आहे माझा शब्द चालणार आहे. आणि तेव्हा बघत नाही तुला या घरातून बाहेर काढलं ना तर मी माझं नाव नाही लावणार. श्रावणी निघ तू इथून. नवरीच्या जागी श्रावणी ऐवजी शनायाला बसवा. काय आपण ही हिच्या भल्याचा विचार करतोय आणि बावटासारखं दुसरंच काहीतरी बरळते. आराध्याचं गिफ्ट. आराध्या कळतंय का तुला मी काय सांगतेय ते. अगं तू आराध्या आराध्या. इथं आपण तुझ्या भल्याचं काहीतरी सांगायला आलोय पण तुला तर ऐकूनच घ्यायचं नाहीये. आता श्रेयस आलाय ना म्हणून. नाहीतर काय नाही ऐकायचं मला तुझं काय. निघ. आराध्या आराध्या हाय. श्रेयस अरे काय झालं? ओळख बघू मी तुझ्यासाठी काय आणलंय ते. लई गोड आणि निरागस हसू याच्या चेहऱ्यावर. याला बघून मन लई शांत झालंय. अरे गेस तर कर. अरे खरंच नाही सुचत आहे मला. तुला तर काहीच सुचत नाहीये. मी तुझ्यासाठी आणलीये एक साडी आणि ही तुला लग्नात नेसावी लागणार आहे. नेसशील ना तू. आपल्या दोघांना छान दिसावं लागेल ना लग्नात. मग आपल्याकडे बघून सगळ्यांना कळेल की आपण एक कपल आहोत आणि आपल्या एकमेकांवर किती प्रेम आहे ते. नेसशील ना माझ्यासाठी प्लीज. हो बाबा नेसे. थँक्यू. आय लव्ह यू. तुझं माझ्यावरती प्रेम नाही आहे का? तू नाही म्हणणार मला आय लव्ह यू टू? हा असं का बोलतोय ज्यामुळे आपल्या छातीत धडधडायला लागले? आता तू नाही म्हणालीस तर मला थोडं वाईट वाटेल हा. आणि मी थोडासा चिडीन पण. आय लव्ह यू टू. किती छान लाजतेस तू. आय लव्ह यू 2, 3, 4, 10, 100. इथं ते पोरग चांगलं आहे त्याला बरं करायचंय म्हणून आपण इथं थांबलो. नाहीतर ही तारा एवढं ऐकून गेली वय. श्रावणी काय समजती स्वतःला? समद्यांसमोर आपल्यावर आळ काय आणतीये, समद्यांसमोर आपला अपमान काय करतीये. लय ऐकून घेतलं. आपण इथं तिला वाचवायला जातोय आणि ती आपल्यालाच लाथा मारायला निघाली. मॅडम त्या तर लईच बदमाश आहे. त्या तर आपलाच गळ दाबायला निघाले.
मोनिशा अजून कशी आली नाही? वेळेची किंमत नाही लोकांना. इतका महत्वाचा दिवस आहे आणि आय थिंक आय शुड कॉल हर. आत्ता फोन करते. मोनिशा, हॅलो यश, व्हॉट इज रॉंग विथ यू? अगं कुठे आहेस? मी तुमच्या घराबाहेर आले. कपडे दे लवकर. तुला कळतंय का? हा, लग्नाची वेळ जवळ आली, अजून शनाया तयार नाहीये. कसं करणार होतो आपण सगळं? लास्ट मिनिट काही प्रॉब्लेम झाला नसतं. हो ते मला कळतंय, पण तू आधी कपडे तरी दे. ओके ओके, तू थांब, आम्ही आलोच. हो लवकर ये. संजय, हा ताई. साडी ब्लाऊज शिला दे. ताई, काय? साडी मी साडी तिकडे ठेवली. आणतो लगेच आणतो. हा. अरे हाताशी ठेवायचं ना. इथे. अरे कुठं ठेवलं? इथेच ठेवलं होतं ना. संजय, हा ताई. हा ताई. ताई सॉरी, तिकडे नाहीये. तिकडे 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 ठेवले. आणतो लगेच आणतो. तू वेडा आहेस का? आलो ताई.